ए शेळपट तोंडाच्या, आता काय काम आहे? गाडी मिळणार नाही, एकदा सांगितलं कळत नाही तुला? पाणी दे ना प्यायला. मी पाणी देऊ तुला? ए मी काही तुझी मॅडम नाही तुला पाणी द्यायला. पाणी नाही मग गाडीची चावी द्या. आणि हे बघा मम्मी साहेब, ही एका इन्स्पेक्टरची गाडी आहे. जर तुम्ही आम्हाला चावी दिली नाही तर आम्ही तुमच्यावर चोरीची केस करू, असं मॅडम बोलल्या. मला त्याला टाकायची धमकी देते ती तुझी मॅडम? हे शेळपट तोंडाच्या, तुझ्या त्या मॅडमला जाऊन सांग, तू इन्स्पेक्टर असती ना तर त्यो रुबाब तिच्या पोलीस चौकीत झाडायचा, इथं माझ्या समोर नाही. आणि ती जरी इन्स्पेक्टर नसली की नाही तरी मी पण एका पक्षाची महिला प्रदेश अध्यक्ष आहे. जा कर म्हणा काय करायचंय ती, पण गाडी मिळणार नाही. चालली घेत ना. पडवा हो काय झालं? अहो सत्यदादा, बोला काय झालं? अहो वाघमारे मॅडम आल्यात. काय? हो मग मॅडमनाच पाठवा ना त्यांची गाडी घ्यायला. तुम्ही कशाला आलाय? जावा त्यांना पाठवा. जावा हो पडवळ, जावा. आता यानं काहीतरी आडकाठी केली असणार. मम्मी सारखाच झाला योगी. काय झालं? हो सत्यदादा म्हणले की मॅडमची गाडी आहे तर त्यांनाच यायला सांग. वाटलंच होत. मग काय करायचं आता? कांबळे तुम्ही जा पोलीस स्टेशनला, मी येते. ह्या नेबळची गाडी बी नाही तिच्यासारखीच आहे बघ. नेबळ मॅडम 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 हे बघा, उगाच त्रास करून घेऊ नका तुम्ही. काय झालंय, गाडी रिपेअर केलेलीच नाही आहे. काल जशी आणली होती तशीच आहे, त्यामुळे चालू होणार नाही ती. बोला मॅडम. गाडी ढकलत आणा. मी ढकलत आणू? मी ढकलू? नको नको, मी ढकलतो. थांबा एकच मिनिट थांबा, मी आलोच. मॅडम मी बघतो. काय गे नेबळट, अशी कशी गाडी बंद पडली ग तुझी? मी चांगलीच ओळखू नाही तुला. काय तर निमित्त काढून त्याच्या संगत टाइम घालवायचा होता ना. समजा ठावय मला, निमित्तच पाहिजे तुला काहीतरी. तू लाख प्रयत्न कर, पण मी तुला पुन्हा ह्या घरात माझी सून म्हणून नांदवणार नाही. मला हौस बी नाही अशा घरात नांदायची.
या घरात नांदण्यापेक्षा मरणं पसंत करीन. पडवळ तुम्ही वा बाजूला. 0 मिनिटात रिपेअर करतो गाडी. काही गरज नाही, तुमची काही मदत नको. हो वाघमारे मॅडम, अहो कशाला उगाच हट्ट करताय. या बिचाऱ्या पडवळचा जीव बघा, किती त्रास होईल त्याच्या जीवाला. काय पडवळ म्हणलं ना गरज नाहीये. उगाच तुझी मदत घेतली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यायचा चान्स मिळेल काही जण. बरं ठीक आहे, जशी तुमची इच्छा. पण एक गोष्ट सांगू का? काय? खाकी वर्दी सोडून आज या ड्रेस मध्ये लईच भारी दिसतात. मला आपली महाबळेश्वरची ट्रिपच आठवली. हे बघा, तुमचा चेहरा बघा, रागामुळे असं फुगलेला फुग्यासारखा झालाय. स्पिन लावली ना ठपकन फुटल. पडवळ, बोला मॅडम. गाडी काढा आणि चला. हो. चल चल, सॉरी, चल. पडव, थोडाच वेळा पुढे जाऊन हा एक गॅरेज. ठीक आहे मॅडम, पुढं 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 करत नेपाळलाच सोडतील आता. काय? काय पडवळ? हा, अहो मागच्या वर्षी निघाला होता तुम्ही, अजून इथंच आहे वे. नाही गाडी गॅरेजला पोहोचल का नाही ते माहित नाही, पण तुम्ही कन्फर्म पोचाल असं वाटतंय. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनानं मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना, नवखा स्पर्श जणू नवखी. आम्हाला काही गरज नाही तुझ्या मदतीची, जा. मॅडम आम्हाला नाही, तुम्हाला. मला आहे त्यांच्या मदतीची गरज. वाघमारे मॅडम, तुम्ही ना जरा थंड डोक्याने विचार करत जावा. तुमचा राग रुसवा जरा बाजूला ठेवा. तोच जर काल बाजूला ठेवला असता तर रात्रभर जंगलात राहायला लागलं नसतं, होय का नाही? त्यामुळे काहीच बोलू नका, एकदम शांत येतो बरा. हा, मी आलोच.
पडवळ, बोला दादा. जर तुमची कुणी मदत केली तर तुम्ही काय करता? थँक्यू म्हणतो. होय ना? पण काही लोकांना तसलं काही जमतच नाही. नाही म्हणजे काही लोकांनी आता थँक्यू म्हणलं पाहिजे मला, पण नाहीच म्हणत ते. अहो सत्यदादा, त्यात काय एवढं? मी बोलतो ना तुम्हाला थँक्यू. थँक्यू सत्यदादा. वेलकम पडवळ. वेलकम वेलकम. पडवळ, हा, जा ड्युटीवर. बाद झालं पुढे पुढे केलेलं. अहो पण कसं जाऊ? भवानीनगर पोलीस स्टेशन. तुझ्या पिरतीची आस लागते क्षणाला, काळजात उतरती भिडते मनाला. तुझ्या भेटीसाठी राणी गाव सारं ताणलं, अलगद चालणार आभाळ बी थांबलं. तुझ्या माग माग गुंततोया जीव तुझ्या मंदी. याड लागलं ग्वाड लागलं, तुझ्या पिरतीचं खुळ लागलं. याड लागलं ग्वाड लागलं, तुझ्या पिरतीचं खुळ लागलं. खुळ लागलं. सिंपल अँड स्वीट सासूबाई इथं नाही येत ना, तेच बरं आहे. आता जरा मला माझ्या आवडीचा टीव्ही बघता येईल. बया, माझ्या आवडीचं गाणं लागलंय. माझ्या आवडीचं गाणं लागलंय. चल नाचू. काका दुनिया झकास हे तुमचा उद्दास का, आमच्यात या जरा आता ना लाजता. डोळे उघडा पहा डेंजर आहे हवा. हे बरे नसतो रे आपण. ते जरा सालसा का काय ते शिकायला पाहिजे का रे? आपण झुंबा डान्स करू. झुंबा. कशाला झुंबा? शी, नावच कसले झुंबा. नको नको. जय द्या, कसलं भारी दिसतोयस रे आज. होय. मला तुझं सगळ्यात जास्त काय आवडतं माहितीये? काय 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 काय? तुझ्या मिशा. पिळत जा जरा, पिळत जा. युवराज जेपीजी. युवराज जेपीजी. हा काय ग माझा कंदी पेढा, आज जरा जास्तच खुश दिसतेस तू. मग मला असं ना जयदुडी असं लांबून येताना जर दिसलं का नाही तर मी मला आनंदच असतोय बघ. हिच्या आनंदाने खिशाला खड्डा पडणार का काय? काय म्हणला? खिशात काहीतरी. बस ऐकलं मी, खिशाला खड्डा पडेल म्हणला ना. भया जयद्या, माझ्याबद्दल असा विचार करतोय तू? म्हणजे तुला असं वाटतं का मला काहीतरी हवं असतं तेव्हाच मी फक्त गोड 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 बोलते? मला असंच म्हणायचं नव्हतं. निर्लज्ज निर्लज्ज. कंदीपेढा गोडच असतो रे, तुला काही नाही त्याचं देणं घेणं. जाऊ दे बाबा. रुसला ग माझा कंदी पेढा रोषला ग. धडाकेबाज इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे यांनी त्यांच्या सातारा शहरात पोस्टिंग झाल्याच लगेचच एक जबरदस्त कामगिरी केली आहे. मम्मी मम्मी
ये सपने, अगं हाका मारून काय माझ्या कानाचं पडतं फाडतीस काय? काय झालं म्हणजे नावानं बॉम्बलायला? बघा तरी समोर, बघा तरी. संपूर्ण साताऱ्यात ज्या दरोडेखोरांच्या टोळीची दहशत होती अशी खूप गँगशी एकटीने लढत त्यांना जेरबंद केलेले आहे. तुम्ही बघू शकता दरोडेखोर अजूनही विवळत पडलेले आहेत आणि त्यांच्याकडचे संपूर्ण चोरीचा माल जप्त केलेला आहे. संपूर्ण स्तरावर मंजिरी वाघमारे यांच्यावर कौतुकाचं वर्ष होतंय. वा वा वा, क्या बात आहे. माझी मंजू आहेच कर्तबगार आणि हुशार. अरे आल्या आल्याच काय कामाचा धडाका लावलाय तिनं. खरंच सगळ्यांना अभिमान वाटेल तिचा. होय पप्पा, मंजू वहिनी आधीपेक्षा जास्त हुशार आणि डॅशिंग झालेत बघा. अरे होणारच ना. अगं आता ती इन्स्पेक्टर झालीये. खरं सांगतो, मंजू तिच्या कामाच्या बाबतीत इतकी प्रामाणिक आहे आणि अजूनही तशीच आहे ती. आता तर तिचं जाऊन कौतुक करायलाच पाहिजे. पप्पा, अहो एखादं तर मेडल मिळतंय का नाही बघा. अहो एवढ्या मोठ्या टोळीला एकटीनं पकडणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे. मम्मी काय वाटतोय तुम्हाला? अंगाची आगाग होते माझ्या. अहो कसं वाटतंय त्याने विचारलं. काय वाटतंय ते विचारते. नाही म्हणजे ते जाऊबाईंना एकट्याला जमलं असेल का सगळं एवढं? सत्यभाऊजी पण त्यांच्या सोबतच होते ना, म्हणून म्हणते. होय की सपने, त्या एकटीला काय एवढी समधी गुंड पकडणं शक्य नाही बघ. काहीतरी गडबड आहे. आता आहे का मॅडम, तुम्हाला कोण ओळखत नाही का बरं? पोलीस असले तरी अधिक नागरिक आहे. जो कायदा इतरांना लागवतो तोच मला पण. हे काय केलं? मी पोलीस असून गाडी थांबवली, आय कार्ड दाखवलं, कायद्याचा मान राखला आणि त्या गुंडाची गाडी अशीच सोडली. तुमच्या अशा वागण्यामुळे ह्या गाव गुंडांना वाटते की अख्खा जिल्हा त्यांची जागीरदारी आहे. मॅडम, त्यांच्याबद्दल जरा जपूनच बोला. का बरं? कोण आहे तो? पगार देतोय तुमचा? नाही, पण त्यांची सीएम साहेबांबरोबर ओळखी आहे ती आणि त्यांना अडवून स्वतःची नोकरी कोण का आणल? एक दिवस ह्या गाव गुंडाला तुमच्या समोरून अटक करून घेऊन जाते की नाही बघा. मॅडम अभिनंदन तुमचे. मॅडम अभिनंदन तुमचं. थँक्यू. अभिनंदन मॅडम. अहो तुम्ही तर साताऱ्याची शान आहात, अगदी आमच्या सत्या दादासारखे. अभिनंदन मॅडम. थँक्यू. अभिनंदन मॅडम. अभिनंदन वाघमारे मॅडम. अहो पण कशाबद्दल? अगदी आडनावाप्रमाणे जयजन आहे बरं का तुम्ही. काय बोलताय? अहो तुमचं अभिनंदन नाही करायचं, कुणाचं करायचं? त्या दरोडेखोरासनी तुम्ही धरलं. लय धुमाकूळ घातला होता बघा त्यांनी. माझ्या घरावर बी दरोडा घातला होता. माझ्या पोरीला केलेल्या दागिने त्यानं चोरून नेलं. हे बघा, मी काहीच नाही केलेलं. अहो तुम्ही लय मोठं मन आहे तुमचं आणि तुमच्यासारखी मोठी माणसं ह्या शहरात आहेत म्हणून आमचं शहर सुरक्षित आहे बघा. घ्या. मॅडम अभिनंदन तुमचं. घ्या. चला येऊ का? काय ग सत्तुडी, काही योगायोग चालू भाऊ तुमचा. काल रात्री दोघं एकत्र, आता परत दोस. त्या शांत त्यांना शांत राहू दे. उगाच बसलेली मधमाशी उठवू नकोस. मुद्दाम करताय ना सगळं? अहो वाघमारे मॅडम, गप्प बस. मला माहितीये मुद्दाम करताय. उगाच कारण देऊ नका आता. आणि सारखं सारखं माझ्या मागे यायचं नाही, आता सांगून ठेवते.
अहो वाघमारे मॅडम, तुम्ही सारखं सारखं काय गैरसमज करून घेताय हो? तुम्हाला काय गैरसमज करून घ्यायचा छंद लागलाय का? हे पाय तुमच्या पाठीमागे नव्हतं येत, इथे का आमचं राहू दे. तू सांगून त्यांना पटणार आहे का? त्यामुळे त्यांना जे काय समजायचं आहे ना ते समजू दे. आपण आपलं गप बसूया. तेच, गप्प बसा दोघं बी. एक शब्द नाही काढायचं तोंडात. आता तुला काय झालं? त्या म्हणल्यात ना एक शब्द सुद्धा काढायचं नाही, म्हणून मग असं तुम्हाला बोलवले. काय आता आज बेणार आहे माझ्या माग? मला बोलवले? अहो मॅडम, फक्त तुम्हाला नाही, सत्यदादाला बी बोलवले. चला चला, धन्यवाद. चला चला चला. मे आय कम इन सर? अरे वाघमारे मॅडम, या ना या. अरे सत्यादादा या ना या. हा तुम्ही या ना या. बसा वाघमारे मॅडम, बसा. सत्यादादा बसा, बसा आपण पण. सर सॉरी, त्या दिवशी एक प्रॉब्लेम झाला होता म्हणून मला येता नाही आलं. काही हरकत नाही वाघमारे मॅडम. तुमचा प्रॉब्लेम कळालाय आम्हाला, काही काळजी करू नका. आणि हो, सगळ्या साताऱ्यात कौतुक होतंय तुमचं. अभिनंदन. सर काय काम होतं? म्हणजे तुम्ही इतक्या तातडीनं मला बोलवलं होतं तेव्हा? सांगतो, पण त्याआधी तुमची ओळख करून देतो. म्हणजे तशी तुमची आधीपासून ओळख असेलच, पण तरीही. हे सत्यादादा, साताऱ्याचे तारणहार. यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक शब्द टाकला आणि रखडलेली सगळी कामं, सगळ्या योजनांना लगेच मंजुरी मिळाली बघा. यापूर्वी सुद्धा सत्यादादांनी जिल्ह्यातली खूप कामं मार्गी लावली आहेत बरं का. हो ठीक आहे. मी काय करायचंय? नाही सांगतो ना, तेही सांगतो. त्याचं काय, आता कामं मार्गी लागली आहेत म्हणल्यानंतर त्या त्या खात्याच्या मंत्र्यांचे दौरे सुरू होणार. आणि त्या दौऱ्यांमध्ये सत्यादादा त्यातल्या मंत्र्यांबरोबर असणार आहेत. आणि काही ठिकाणी भूमिपूजन, त्यांच्या हस्ते काही ठिकाणी शुभारंभ कामाचे होणार ना. आणि त्यासाठी बंदोबस्त लागणार सत्यादादांना. तर सत्यादादांना बंदोबस्त पुरवण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतोय. साहेब असू द्या ना, मला काय बंदोबस्ताची गरज आहे? हे बघा, माझ्यावर प्रेम करणारी लोकच माझी ढाल आहेत. त्यामुळं तुम्ही उगाच पोलिसांना त्रास देऊ नका. सत्यादादा, तुम्ही कितीही नाही म्हणलात ना तरी हा आदेश गृह खात्याचा आहे आणि आम्हाला तो पाळावाच लागतो.